आज आपल्याला जायचं होतं तार कंपाऊंडच्या कामावर धाडले. शेंड्यान शुभ्या घाईता असे करू राहिले तसंच की 101 रुपये बोनस भेटू राहिले त्याला कामावर. मग काय टाकला व शेंड्यानं 5वा गेअर चुन्याची पोळी घातली तोंडात निघलो कामावर जायसाठी. पहा आमच्याकडचा नजारा, काय ते झाडे, काय ते डोंगर, डोंगराचा आनंद घेत निघालो आम्ही रस्त्यानं. मग काय आलो भाऊ कामावर. आल्या पहिले केली पेटपूजा. आपला राजेश भाऊ भिल्डानं भाऊ माल टाकेले 50 टोपले टाकले भाऊ एकट्यानं. पोरं काम करू राहिले मी नुसतं टपऱ्या मारू राहिलो इकडे तिकडे. आपला शेंडा असा भिल्डा होता ना भाऊ माल खाली आले एकदम मजबूत आणि मी नुसता भामटा का पाहून राहिलो. काहून पाहून राहिलो, आपण फक्त ट्रॅक्टर चालवतो, आपण ते बोरिंग काम करतच नाही. टाकला 5वा गेअर ट्रॅक्टरचा आणि निघलो मग माल घेऊन पोल लावायले. शुभमचे आणि ऋषी चालू होते अजून खड्डेच. आणि तो तिसरा माणूस कोण, तो आहे रामा कासेकर म्हणजे आमचा ठेकेदार. राजेश भाऊले सांगलं कालो माल फटाफट, हे पोल आम्हीच लावले, अशी वावरात पोल लावतो आम्ही आणि तिच्यावर इथे जाडीन तार. रामा भाऊ म्हणे आज लवकर घ्या भाऊ, आज वातावरण बरोबर नाही बरं. ज्या गोष्टीचा बेवता आज तेच झालं. लागलं बाबा बुटगर गेले, काम बंद करून लपलो आम्ही सामानाच्या गोडाऊन मध्ये. आता घरी जाणे म्हटलं बोललं, असा पाऊस पडला की सांगूच नका. पाऊस बंद झाल्यावर जीवन भाऊ म्हणे खंदावं 4-5 खड्डे घरी जाऊस लोक. तेवढ्यात आला बरं ऋषीभाऊचं काम म्हणजे चप्पल घेऊन गेला आणि बुटच घालून आला. काम पूर्ण करून निघालो बाबा मग घराकडे जायले. तेवढ्यात शुभम भाऊ म्हणे मौसम तो ऐसा लग रिया दिल गार्डन हो रिया. म्हटलं चुप बस, गुपचूप चाल घरी. 1.5 मिनिटाचा ब्लॉग बनवायला पुरा दिवस लागला बाई. फॉलो आणि लाईक करल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद, भेटू कालच्या व्हिडिओमध्ये.